तिसरी मॅच आजच्या दिवसातील स्वागत आहे सर्वांचं आणि पुन्हा एकदा मॅचकडे घेऊन जातो। गंगाई प्रतिष्ठान दरवर्षीप्रमाणे या क्रीडा स्पर्धेचं आयोजन योगेश जळवे आणि त्यांचे संपूर्ण मित्र परिवार दरवर्षी या टुर्नामेंटचं आयोजन करत असतात। याही वर्षी 6वं पर्व या टुर्नामेंटचं आणि साहेब चषकाचा आज पहिला दिवस 6व्या पर्वातील तिसरी मॅच सिल्वर स्टार भिवंडी त्यांच्या विरुद्ध स्काय रायडर भटवाडी घाटकोपर विरुद्ध भिवंडी अशी मॅच असणार आहे। बघूयात तिसरी मॅच काय रंगते। बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर वैभव पहिली ओव्हर घेऊन स्ट्राइक एंडला बॅटर आकाश झांगीड ज्याने पण खूप चांगली बॅटिंग केली होती पहिल्या मॅचमध्ये आणि नॉट आउट राहिला होता। आपल्यातून बॅटिंग करत असताना आकाश झांगीडने पण एक चांगला परफॉर्मन्स केला। नॉन स्ट्राइक एंडला बॅटर आहेत पवन केणे। बॉलिंगसाठी वैभव 1 लाखाचं प्रथम पारितोषिक, द्वितीय क्रमांक 50,000 रुपये। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण अर्थातच विक्रोळीकरांचा एक लाडकं ग्राउंड सर्कल, आय लव्ह सर्कल, या सर्कलमध्ये अनेक मित्रांचा कट्टा आहे जे सर्व येऊन इकडे मिळतात। आजी आजोबा उद्यान, प्रभात कट्टा आणि सर्व विक्रोळीकरांसाठी विक्रोळीकरांचं भाग्य आहे की आम्हाला एवढं चांगलं ग्राउंड लाभलं। प्रमुख मार्गदर्शक या परिसरातील खासदार संजय भाऊ पाटील, त्यानंतर आमदार सुनीलभाऊ राऊत, दत्ताजी दळवी साहेबांचं देखील या क्रीडा स्पर्धेला मोलाचा वाटा राहिला गेला आहे आणि या ग्राउंडचं नूतनीकरण नुकतंच 1-2 वर्षापूर्वी करण्यात आलं। खूप चांगलं ग्राउंड आम्हाला इकडे बनवण्यात आलं। मॅचला सुरुवात होती आहे, इम्पॉर्टंट मॅच। वैभव बॉलिंगसाठी स्ट्राइक एंडला आकाश झांगीड। पहिलाच बॉल आकाशने पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न केला गेला, ग्राउंड स्ट्रोक, बॉल तिथे ट्रॅव्हल होईल आणि 1 रनने मात्र तिकडे समाधान मानावं लागेल। स्काय रायडर भटवाडी घाटकोपर, भटवाडीमध्ये देखील टेनिस बॉल क्रिकेटला एक वेगळं क्रेज आहे। अंडरआर्म क्रिकेट देखील त्या भटवाडीमध्ये चांगलं खेळलं जातं। ओव्हरआर्म क्रिकेट देखील तेवढ्याच दर्जेदार खेळलं जातं। टेनिस बॉल क्रिकेटचं देखील खूप चांगल्या क्रीडा स्पर्धा तिकडून पाहिल्या गेल्या। रब्बर बॉलची देखील खूप चांगलं आयोजन तिकडे देखील पाहिलं गेलं। बॅटर पवन, या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला पवनच्या बॅटमधून आणि बॉल आतमध्ये थांबेल, पण तिकडे बॅटर 2 रन कंप्लीट करतील। फिल्डर तिकडे थोडे स्किड झाले। रन झाले 3। विविध भागातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू आज इकडे खेळताना पाहायला मिळतील। कुणी ट्रेनने आलंय, कुणी बाईकने आलंय, कुणी कारने आलंय। अगदी सकाळी उरणचा देखील खेळाडू खेळताना पाहिला गेला। भिवंडी, पालघर, रायगड विविध भागातून खेळाडू आज इकडे खेळतील। स्ट्राइक एंडला बॅटर पवन केने, ज्या खेळाडूची देखील एक वेगळी चर्चा राहिली आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये। या बॉलवर देखील एक चांगला फटका उडवला गेला तिकडे आणि क्षेत्ररक्षक आहेत। बॉल थोडा थांबेल। आकाश झांगीडने रन कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला गेला। आकाश आणि पवनचं रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगलं आहे। दोघांचं कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे कारण की दोघं प्रॉपर फिट आहेत। मागील मॅचला पण 3 रन खूप चांगल्या प्रकारे धावून काढले। इकडे पण खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट, स्कोर 5 रन झालेत। कोण मॅच जिंकेल यावर पण नजर आहे सर्वांच्या। स्काय रायडर भटवाडी घाटकोपर टीम पण मॅच सोडणार नाहीये। आज ते पण युवा खेळाडूंची एक मांदियाळी घेऊन इकडे आलेत की आम्हाला पण जिंकायचं आहे, आम्हाला पण खेळायचं आहे। मुंबईतील यंग प्लेयर्स सगळे इकडे खेळताना पाहायला मिळतील। बॉलिंगसाठी बॉलर वैभव, या बॉलवर देखील पवन केनेच्या बॅटमधून अफलातून स्ट्रोक आणि रन मिळतात 6। A1 पवनने बॅट फिरवली आणि 6 रन मिळतील। पवनचा बॅटचा फ्लो खूप चांगला होता आणि खूप चांगलं टायमिंग होतं। परफेक्ट स्ट्रोक, 6 रन मात्र तिकडे 11 रन झाले धावफलकावरती। विक्रोळी कन्नमवार नगरमध्ये अंडरआर्म क्रिकेट देखील खूप चांगलं खेळलं जातं, त्यामुळे आज क्रिकेटवरती ह्या परिसरात एक वेगळं प्रेम आहे। कन्नमवार नगर 1-2 आशिया खंडातील सर्वात मोठी वसाहत कन्नमवार नगर, सध्या डेव्हलपमेंट चालू आहे। या बॉलवर देखील पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि नो बॉल, अंपायरने मात्र तिकडे दंडित केले गेले। नो बॉल, तिकडे फिल्डर थोडे स्किड झाले आणि तत्पर्यंत 2 रन कंप्लीट केल्या गेल्यात। नो बॉल,
ओव्हर स्टेपिंगचा आपण पाहिलं तर तिकडे नो बॉल. सकाळी पावसाने पण जोरदार हजेरी लावली. मुंबईत पाऊस थोडा उशिराने दाखल झालाय. बॅटर पवन स्ट्राईक एंडला बॉलर आहेत वैभव. सुरुवात दमदार झाली आहे. शेवटचे 2 बॉल पहिल्या ओव्हरचे. या बॉलवर देखील एक चांगला बॉल, पण तेवढाच चांगला फटका समोरच्या दिशेला आणि तिकडे फ्लॅट 6 बाउंड्री. इट्स अ बाउंड्री. समोर खेळले गेले आणि 4 रन. पवनने मात्र सर्व दिशेला बॅटिंग करतोय. अगदी खोलर टप्प्याचा बॉल त्याला समोर खोदून काढण्याचा प्रयत्न केला गेला पवनच्या बॅटमधून. 1 बाउन्स बाउंड्री. तिकडे कोणी खाली बसून मॅचचा आनंद घेत आहे, कोणी छत्री घेऊन आलाय, बट मॅच बघायची आहे. बॉलर वैभव. 18 रन झालेत पहिल्याच ओव्हरमध्ये. या बॉलवर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. बॅट आणि बॉलचा नीट संपर्क होत नाहीये. बॉल तिकडे ट्रॅव्हल होईल. तदनंतर 2 रन आणि पहिली ओव्हर संपले 20 20 रन झाल्यात पहिल्या ओव्हरच्या संपत्तीनंतर. स्कोर कार्ड 20. सुरुवात चांगली केली पवनने. 6 बॉलमध्ये 18 खेळतात. आकाश जहांगीरने 1 बॉलमध्ये 1 रन. स्काय रायडर भटवाडी घाटकोपर त्यांच्या विरुद्ध सिल्वर स्टार भिवंडी. येणाऱ्या 20 आणि 21 जुलैला पण ही क्रीडा स्पर्धा आपण पाहू शकतो. धर्मवीर चषक. त्यानंतर माहीम धमाका पण आहे 27-28 जुलैला. त्यानंतर 18 ते 22 जुलैला पण अनेक क्रीडा स्पर्धा आहेत ऑल ओव्हर. मुंबईत रब्बर बॉल क्रिकेटचा एक वेगळाच घमासान आहे आणि ह्या सर्व टुर्नामेंट आपल्या प्रो लिंकला आपण पाहू शकतो. विपुल पांडुलकर यांच्या टीम सर्व खूप चांगलं कार्य करते. लाईक करा, सबस्क्राईब करा त्यांच्या पण चॅनलला. प्रो लिंक. बॉलर दुसरी ओव्हर घेऊन बॉलर रोहित खरातच्या हातामध्ये बॉल दिलाय. आकाश जहांगीर स्ट्राईक एंडला. पहिली ओव्हर संपली. 20 रन झालेत. स्ट्राईक एंडला बॅटर आकाश जहांगीर. बॉलिंगसाठी रोहित खरात लेफ्ट आर्म. या बॉलवर पुल करण्याचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फसला. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतायत. चांगला अटेम्प्ट केला होता बट कॅच ड्रॉप होतीये. वेल ट्राय. खूप चांगलं ट्राय केलं तिकडे. स्काय रायडर भटवाडी टीम आपला एक प्लेअर पाठवा प्लीज. आणि सिल्वर स्टार भिवंडी टीम आपला पण एक प्लेअर आमच्यापर्यंत पोहोचवलं तर खूप बरं होईल. विनंती करेल. स्काय रायडर भटवाडी प्लीज विनंती करेल आपला एक प्लेअर पाठवा आणि सिल्वर स्टार भिवंडी दोन्ही टीम्स. या बॉलवर देखील खूपच बाहेर बॉल आणि वाईड बॉल. रन्स मात्र तिकडे सिंगलने पुन्हा एक्स्ट्रा रन्सने पुढे जाईल. (22) 22 रन होत आहेत. बॉलर रोहित. या बॉलवर देखील बाहेरचा बॉल त्याला कट करण्याचा प्रयत्न केला गेला पण तिकडे पवनने नजर होती. पवनने 1 रन कंप्लीट केले गेले. दुसऱ्या रनचा प्रयत्न होईल का? पवनने दुसऱ्या रनचा पण कॉल दिला आणि 2 रन मात्र तिकडे डायरेक्ट हिट लागलाय आणि इट्स आउट. बॅटर आकाश जहांगीर. कीपरने चांगले एफर्ट्स दिले. महेश येवलेने मात्र तिकडे चान्स घेतला की भाऊ लगा तो हिट आणि महेश येवलेचं मी कौतुक करले की महेशने चान्स घेतला. त्याला माहिती आहे मोठी विकेट आहे की आकाश जहांगीर आपल्याला मिळू शकतो आणि आकाश जहांगीर स्वतःवर नाराज आहेत. रनआउट होणं थोडं पवन केनेने तिकडे कॉल दिला बट आकाश जहांगीर त्याला नाराजी व्यक्त करतील आणि येवलेने मात्र त्याचं काम केलं. पाहू शकतो आपण रिप्लेच्या माध्यमातून.
रोहित खरातकडून थोडा बॉल तिकडे सुटला, त्यानंतर स्ट्राईक एंड नॉन स्ट्राईक एंडला चान्स घेतला, बॉट इकडे स्ट्राईक नॉन स्ट्राईक एंडला डायरेक्ट हिट. महेश शेवलेने अपील केली आणि बॅटर आउट. आकाश जांगीड. महेश पण एकदम खुश झाले, चेहऱ्यावर स्माइल दिलं, भाऊ आपण आपलं काम केलं. न्यू बॅटर भावेश पवार. त्या खेळाडूची पण चर्चा खूप चांगली राहिली. यावर्षी ISPL सारखी देखील क्रीडा स्पर्धा गाजवली. टेनिस, रब्बर, खूप चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून सातत्याने पाहिलं आहे. आणि भिवंडी परिसरातून येत असताना मुंबईतलं व्यावसायिक क्रिकेट खूप चांगलं खेळला, महाराष्ट्रातील व्यावसायिक क्रिकेट खूप चांगलं खेळला आणि एक परफेक्ट ऑलराऊंडर. 24 वरती 1 विकेट. न्यू बॅटर भावेश पवार. पावसाळी क्रिकेटच्या बॅट बघण्यात पण एक वेगळी मजा राहिली आहे. खूप चांगल्या बॅटरी रंगवतात. एकाकडे रेड आहे, एकाकडे ब्लॅक आहे. दुसरी ओव्हर चालू आहे, एक रनआउट मिळाला आहे, त्यामुळे इकडे कुठेतरी मॅच सुरुवात होईल का? स्काय रायडर भटवाडी घाटकोपर टीम मॅचमध्ये येईल का? ते पण प्रयत्न करतील की कुठेतरी आम्ही पण चांगलं एफर्ट देऊयात. एक कॅच ड्रॉप झाली, बट त्या कॅचवर चांगले पोहोचले होते. नरेशने खूप चांगलं ट्राय केलं होतं. बॅटर पवन. बॉलर यानंतर आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोळी आणि त्यांच्या विरुद्ध रायगड. रायगड आणि कळंबोळी टीम आपण तयार राहायचं आहे. आदित्यप्रिया लॉजिस्टिक, कळंबोळी आणि रायगड टीम आपण यानंतर टॉससाठी इनिंग ब्रेक्समध्ये तयार राहायचं आहे. या बॉलवर देखील अकूट टप्प्याचा बॉल. रोहित खराची एक चांगली बॉलिंग. गुड बॉलिंग रोहित. भावेश शिलार तिकडे पोचले. एक भावेश शिलार, एक भावेश पवार आहे. अशी पण बॅटर असणार आहे. दोघं पण खूप चांगलं क्रिकेट खेळलेत. 25 रन झालेत. स्ट्राईक एंडला भावेश पवार. पावसाळी क्रिकेट बॉलरला जेवढा टास्क आहे तेवढा बॅटरला पण टास्क आहे की सिमेंट विकेटवर उभं राहणं आणि बॅटिंग करणं. बॉलर रोहित बॉल पण फिरवतोय की पाऊस थोडा थांबलाय, स्पिन पण होऊ शकतो चांगली. या बॉलवर चांगला बॉल पाहिला गेला रोहितच्या माध्यमातून आणि एका लेफ्टीने दुसऱ्या लेफ्टीला थांबवलं. नॉन स्ट्राईकला चान्स घेतला. हरकत नाही भाई, 1 रनाला हरकत नाही, बट हिट लागली असती तर मोठी विकेट मिळाली असती. निमिषने पण चांगला कव्हर केलं तिकडे. गुड बॉलिंग रोहित. रन झाले 27. 27 रन झालेत. गंगाई प्रतिष्ठानची क्रीडा स्पर्धा. योगेश दळवी आणि त्यांची संपूर्ण टीम. रोहितने पण चांगली बॉलिंग केली. आता कुठेतरी सापळा रस्ता आहेत की इम्पॉर्टंट मॅच आपल्याला पण चांगला परफॉर्मन्स करावा लागेल. ही मॅच जिंकलो तर आपण कुठे सेमीफायनलला जाऊ शकतो. त्यामुळे ही मॅच आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. झैद आणि नरेश आणि रोहित कुठेतरी तिकडे सर्व यंगस्टार्स आहेत, म्हणजे घाटकोपर, विक्रोळी त्या परिसरातील सर्व यंगस्टार्स एकत्रित येऊन आज आपल्याला पण खुल्या गटात खेळायचं आहे. भावेशने मात्र शूज काढले होते, आता शूज घातले. त्याला उभं राहणं थोडं कठीण झालं तिकडे. हेच पावसाळी क्रिकेट आहे, तुम्हाला ग्रीप भेटणं गरजेचं आहे. स्कोर झालाय 27. हँड ग्लोव्स पण मागवलेत. बघूयात कशा प्रकारे कामगिरी होईल. सव्वीस रन झालेत. स्ट्राईक एंडला बॅटर भावेश. हा बॉल हलकासा आत केला आणि रोहितने एक चांगला बॉल
बॉल ऑफ द मॅच, परफेक्ट बॉल. बॉल हलकासा श्रेयस सिग्नल वरून बॉल आतमध्ये आला भटवाडीला आणि डॉट बॉल. गुड बॉल. रोहित खरात, गुड बॉलिंग रोहित. आणि तिकडे डॉट बॉल. रोहित खरातने पण एक चांगला बॉल टाकला, भावेशला थांबवलं. स्ट्राईक एंडला बॅटर भावेश. पुन्हा एकदा रोहित. या बॉलवर देखील बॅटची आतली कडा घेतली गेली आहे आणि अफलातून बॉलिंग. रोहित खरातने एक चांगली बॉलिंग केली आपल्या टीमसाठी. पहिल्या ओव्हरमध्ये 20 रन आले होते, पण रोहित खरातच्या चेहऱ्यावरती स्माईल आणि सर्व काही सांगून जात आहे. 6 रन खर्च करत असताना इकॉनॉमी बॉलिंग केली रोहित खरातने. गुड बॉलिंग. बॅटरला थांबवलं, याचंच नाव क्रिकेट आहे. आणि रोहित खरातने एक चांगला स्पील टाकला. गुड बॉलिंग रोहित खरात. रोहितने त्याचं काम केलं. 26 वरती 1 विकेट. पहिल्या ओव्हरमध्ये 20 रन आले होते, बट त्यानंतर कमबॅक केलं आणि रोहित खरातने अवघ्या 6 रन खर्च केले गेल्या. आता 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा. एक 60च्या आतमध्ये स्कोर थांबला तर मॅच बघायला मजा येईल. 1 लाखाचं प्रथम पारितोषिक. गंगाई प्रतिष्ठान 6वं वर्ष. योगेश दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा स्पर्धा आणि संपूर्ण गंगाई प्रतिष्ठान. मग तो दहीहंडीचा कार्यक्रम असू दे, दत्त क्रीडा प्रबोधिनी असू दे, दत्त दळवी साहेबांच्या माध्यमातून क्रिकेट, कबड्डी, लंगडी, खो खो, मॅरेथॉन अनेक इव्हेंट पाहिले. आणि आंतरशालेयाचं पण आम्ही खेळ खूप चांगला ह्या दत्त क्रीडा प्रबोधिनी या सर्कल ग्राउंडवरती. मध्ये विकास शाळा असू दे, उत्कर्ष असू दे, कॉस्मोस, पराग, सह्याद्री अशा अनेक स्कूल्स पण इकडे इंटर स्कूल्स खेळले. बॉलर निमिष, ज्या निमिषने पहिल्या मॅचमध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता. निमिष रेडकर. रेडकरला मात्र करावा लागेल या मॅचमध्ये, चांगली बॉलिंग करावी लागेल, इम्पॉर्टंट आहे खूप. या बॉलवरती पहिल्याच बॉलवरती पवनने हल्ला बोल 6 रनसाठी. इट्स अ 6. पवन केनेने मात्र काय टायमिंग केलं, प्रॉपर टायमिंग होतं आणि आवाज अगदी दमदार आला. पाहू शकतो आपण पुन्हा एकदा रिप्ले. आडव्या बॅटने बॉल उडवला आणि 6 रन. 32 रन झालेत. कितीचा पाठलाग करणार टीम स्काय रायडर भटवाडी घाटकोपर. या बॉलवर देखील पुन्हा एकदा अकूट टप्प्याचा बॉल त्याला पुल करण्याचा प्रयत्न करत होते, बट पवनने देखील हा बॉल ग्राउंड स्ट्रोक गेला. भावेश तिकडे बॉलवर पोहोचले आणि तत्वरंत आपण पाहिलं तर 2 रन कंप्लीट केल्या गेल्यात. काय पवनने रनिंग बिटवीन द विकेट कंप्लीट केलं तिकडे, खूप महत्त्वाचं होतं. पवन पण हसतायत, अजून रन्स होणं गरजेचं आहे. त्याला माहिती आहे की रब्बर बॉलमध्ये किती रन चेस होऊ शकतात. म्हणजे या ग्राउंडवरती पाहिल्यात, कित्येक जणांनी अशा मॅचेस पाहिल्यात. 95, 90 चेस करताना पण पाहिलाय. या बॉलवर पुन्हा एकदा अकूट टप्प्याचा बॉल, पुन्हा एकदा एक चांगला स्ट्रोक आणि चुकी होतीये. भावेश शेलारकडून चुकी होतीये, चुकीला माफी नाहीये. आणि तिकडे रन कंप्लीट केल्या गेल्या 2. भावेशची ही कॅच मात्र त्याला घरी जाईपर्यंत लक्षात राहील. एक कॅच सुटली त्यामुळे मॅच पण हातातून सुटू शकते. कॅचची संधी होती तिकडे, पण भावेशने कॅचवर पोचले होते आणि एक इझी कॅच सुटली. कॅचेस विन द मॅचेस. पण ती कॅच भरून काढण्याची क्षमता भावेश शेलारकडे आहे. तो पण बॅटिंगने रन करू शकतो, पण ही कॅच ड्रॉप होणं ह्या सिच्युएशनला जिकडे बॉलर एफर्ट्स देतात, बॉलरला साथ देणं फिल्डरचं काम आहे. या बॉल देखील अकूट टप्प्याचा बॉल, एक चांगला बॉल पाहिला गेला निमिषचा, वेगवान, गुड बॉल. पण बाउन्सची मात्र तिकडे कॉल दिला अंपायरने. परफेक्ट बॉल पाहिला गेला. तिसरी ओव्हर चालू आहे. या बॉलवर देखील बॅटची एज घेतली गेली आहे. बॅट आणि बॉलचा नीट संपर्क होत नाहीये. क्षेत्ररक्षक तिकडे रोहित पोचले, तोपर्यंत 2 रन. पवन मात्र
बॅटीने पण खूप चांगली रन करतात, रनिंग बिटवीन द विकेट पण खूप चांगली आहे, सिंगलचा डबल कशो बनवतात. आपले कट्टा आपण कुठे असेल तर आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. निमिष बॉलिंगसाठी पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला बॅटर पवनने पण 12 बॉल 31 केलेत. का बॅटिंग केली आहे. या बॉलवर देखील लाकूड टप्प्याचा बॉल आणि तिकडे लाऊड अपील, बॅटर आउट. शेवटी निमेशने मात्र विकेट मिळवली आणि प्रत्युत्तर दिलं. पवन केने मैदानाच्या बाहेर. 12 बॉल 31 धावांची दुवादार बॅटिंग करत असताना पवन मैदानाच्या बाहेर जात आहेत आणि कुठेतरी पुन्हा एकदा निमिषने एक चांगलं विकेट मिळवली. पण ती कॅच ड्रॉप झाल्यानंतर ही कॅच बनवली. जर तिथे मध्ये रन झाले असते तर निमेश स्वतःला माफ करू शकला नसता आणि भावेश पण स्वतःला माफ करू शकला नसता. वेल बॅटिंग पवनने दोन्ही मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली. 13 बॉलमध्ये 31 धावांची दुवादार बॅटिंग पवन केने. A1 पवन. अकू टप्प्याचा बॉल होता, त्याला मात्र एज घेतली गेली आणि बॅटर पवन माघारी परतावं लागेल. महेशने पण चांगली कॅच पकडली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहूयात आपण आता कुठला धाडला जाईल या सिच्युएशनला. बिलाल येत आहेत. ज्या बिलालची पण खूप चांगली बॅटिंग राहिली मागील मॅचमध्ये. एक चांगलं परफॉर्मन्स त्यांनी केला होता. 16 रन्स त्यांच्या बॅटमधून पाहिले होते. बॉलर नीरज 18 बॉलमध्ये 38 रन्स झालेत. आता 12 बॉलमध्ये पाहूयात किती रन येतील. ह्या 2 ओव्हर खूप इम्पॉर्टंट आहेत स्काय रायडर भटवाडी घाटकोपर टीमसाठी. सिल्वर स्टार भिवंडी संघाला धक्का देणार का? पावसाळी क्रिकेट आहे आणि टेनिस बॉल क्रिकेट, कुठलंही क्रिकेट असू दे, कोण कधी जिंकेल याचा नेम नाही आहे. आज सर्व क्रिकेट प्रेमी इकडे मॅचचा आनंद घेत आहेत. सर्व आमचे विक्रोळीचे ह्या ग्राउंडवर जे खेळलेत, अष्टविनायक असेल, विक्रोलियन्स, सुपर रेंजर्स, वी किंग्स, असे अनेक प्लेयर्स जे इकडे खेळतात ते पण आज आपल्या ग्राउंडवरती मोठमोठी खेळाडू आलेत. त्यांना बघण्याकरिता आज इकडे गर्दी झाली आहे. आणि विक्रोळीमध्ये क्रिकेटला एक वेगळा क्रेज आहे. मग ते अंडरआर्म क्रिकेट असू दे या ओरम क्रिकेट असू दे. बॉलिंगसाठी नीरज, स्ट्राईक एंडला बॅटर भावेश पवार. या बॉलवर एक वेगळ्या अंदाजामध्ये बॉल खेळण्याचा प्रयत्न केला गेला. कीपरकडून चुकी होतीये आणि तिकडे मात्र रन. वाईट बॉल. नीरजला मात्र इकडे इकॉनॉमी बॉलिंग करणं गरजेचं गरज आहे. 41 रन झालेत आणि दोन विकेट. बॉलर नीरज, स्ट्राईक एंडला बॅटर भावेश. या बॉलवर देखील लोअर फुलटॉस बॉल आणि त्या बॉलवर देखील आपण पाहिलं तर बॉल ट्रॅव्हल होतं पण तिकडे कव्हर करण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि एकच रन मिळेल. 42. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आलं की थोडं फिल्डिंग सजवण्यात पण कष्ट असतं. हा बॉल देखील ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर. वाईट बॉल. 43. रन झाली धाव फलकावरती. लॉस ऑफ 2 विकेट. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर एक चांगला बॉल पाहायला मिळाला नीरज यांच्या माध्यमातून आणि डॉट बॉल. ह्या 2 ओव्हर खूप महत्वाचे आहेत स्काय रायडर भटवाडी घाटकोपर टीमसाठी. स्ट्राईक एंडला बिलालला पण डेथ ओव्हरमध्ये बॅटिंग करणं गरजेचं आहे. या बॉलवर देखील उडवलाय बिलालने. स्टँड अँड डिलिव्हर परफेक्ट. 6 रनसाठी अगदी जागेवरून स्ट्रोक खेळला गेलाय आणि बॅटच्या रडारमध्ये बॉल आला आणि बिलालला त्याला मात्र भिरकावून दिलाय.
अगदी जागेवरून परफेक्ट टायमिंग आहे बिलालचं, प्रॉपर टायमिंग. हलकेसे ऑफस्टिकला आतमध्ये आले आणि एक चांगला स्ट्रोक खेळत असताना बिलालच्या बॅटमधून पुन्हा एकदा 6 रन मिळतील टीमसाठी. 49 रन झाले धावफलकावरती. सिल्वर स्टार भिवंडी नावातच स्टार आहे, त्यामुळे अनेक स्टार त्या टीममध्ये पण खेळत आहेत. बघूयात कोण आता या मॅचमध्ये कमबॅक करेल. बॉलर नीरज, या बॉलवर बॅटची एज घेतली गेली आहे. बॅट आणि बॉलचा नीट संपर्क होत नाहीये. नो मॅन मध्ये बॉल पडेल. नीरज तिकडे स्वतः पोहोचले, स्ट्राईक एंडला फिकी करतील, बट एकच रन तिकडे मात्र मिळती आहे. आणि 50 रन कंप्लीट केले गेले टीम सिल्वर स्टार भिवंडी. फिफ्टी रन कंप्लीट होत आहेत. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर डॉट बॉल पुन्हा एकदा नीरजने कमबॅक केलं गेलं आहे आणि शेवटचा बॉल बाकी. आतापर्यंत 12 रन खर्च केले गेलेत. हा बॉल खूप महत्त्वाचा आहे. शेवटचा बॉल क्रिकेटच्या भाषेमध्ये हवा एक बॉल पकडून, आणि एक बॉल पकडून टाकला पाहिजे नीरजने. शेवटच्या बॉलवर चुकी होती. फुल टॉस बॉल, त्याला मात्र इकडे चान्स घेतला. निमिष आहेत तिकडे आणि निमिषने चांगली कॅच पकडली. बॅटर आउट. OUT. भावेश पवारला मात्र इथे मैदानाच्या बाहेर जावं लागेल आणि निमिष रेडकरने तिकडे कॅच पकडली आणि नीरजला शेवटच्या बॉलवर विकेट मिळते. एक मोठी विकेट मैदानाच्या बाहेर. भावेश पवार बॅक टू द पवेलियन. लोअर फुल टॉस बॉल होता, त्याला मात्र हिट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि फटका कुठेतरी फसला, बट निमिषने त्याचं काम केलं. निमिषला माहिती आहे की अशा कॅचेस सुटण्याची शक्यता असते. निमिषने अगदी प्रेमाने तिकडे कॅच पकडली, चांगली जज केली आणि बॅटर आउट. तिसरा झटका लागतो 50 या धावसंख्येवरती. ही शेवटची ओव्हर आता खूप महत्वाची आहे. आमचे शेखर धोत्रे पण सर्व गोष्टींवर लक्ष लावून आहेत. शेखर मोहिते 50 रन झाले, 3 विकेट. नीरजने एक चांगली ओव्हर टाकली. पहिली ओव्हर 20 रन आले, बट त्यानंतरच्या 3 ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग टाकली. निमिषने एक चांगली ओव्हर टाकली आणि विशेष करून रोहित खरातची एक चांगली बॉलिंग आली. रोहित खरातने चांगलं कमबॅक केलं. 6 रनची ओव्हर टाकली. आपल्या टीमला मॅचमध्ये घेऊन आला. तुमच्या टीममध्ये एखाद दुसरा बॅटर कमी असला तरी चालेल, बट 4 बॉलर तुमच्याकडे प्युअर पाहिजेत. लोअर स्कोरिंग मॅचेस अशात होताना पाहायला मिळतात नेहमीच. बघूयात शेवटच्या ओव्हरमध्ये कुठल्या बॉलरवर जबाबदारी दिली जाईल, की कुठला बॉलर स्वतःहून बोलेल की ते भाऊ मी टाकतोय ही शेवटची ओव्हर. डेथ ओव्हर टाकणं इम्पॉर्टंट आहे. आणि पुन्हा एकदा ज्या रोहित खरातने चांगली ओव्हर टाकली होती त्या रोहितवर मात्र कॅप्टनने विश्वास दाखवला की रोहित तू टाक ही ओव्हर, आणि महत्त्वाची ओव्हर आहे. आज एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर ते पण खेळतो आहे. गंगाई प्रतिष्ठान साहेब चषकाचं हे 6वं वर्ष. महाराष्ट्रातील लोकप्रिय खेळाडू इकडे येताना पाहायला मिळतील. विविध भागातून आलेत. रायगड, पनवेल, मुंबई, उरण, पालघर, ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर त्या परिसरातून देखील काही खेळाडू येताना पाहायला मिळतील. शेवटचे 6 बॉल रोहित खरात बॉलिंगसाठी. स्ट्राईक एंडला बॅटर बिलाल, त्याच्या सोबतीला विनीत माळी. पहिल्याच बॉलवरती देखील अगदी ग्राउंड स्ट्रोक तिथे पाहिला गेला. जयत तिकडे पोहोचले गेले आणि स्ट्राईक एंडला चान्स आहे. महेश येवलेने चांगली तिकडे बॉल कलेक्ट केला आणि बॅटर आउट. आणि महेशने बॉल चांगला कलेक्ट केला. मी महेशचं कौतुक करेल. थ्रो पण चांगला केला, बट महेशने बॉल रब्बर बॉल कधी कुठून निघून जाईल, पण महेशने चांगला बॉल कलेक्ट केला आणि एक महत्त्वाची विकेट रनआउटच्या रूपामध्ये. पाहू शकतो आपण एक चांगली बॉलिंग रोहित खरातची. लेफ्ट आर्म आहेत आणि
टप्पा चांगला आहे रोहितकडे, लाईन लेंथ चांगली आहे. झैद कुठेतरी बॉल कुठेतरी स्किड झाला, तिकडे बॉल निघाला, बट झैदने जिद्द सोडली नाही आणि झैदने एक चांगला थ्रो दिला स्ट्राईक एंडला. त्याला माहिती आहे डेंजर झोनला बिलाल आहे आणि महेश शेवलेने बॉल चांगला कलेक्ट केला आणि बॅटर आउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऋतिक पाटील येत आहेत. खूप चांगले खेळाडू आहेत त्या परिसरातील. टेनिस, रबर, लेदर खूप चांगलं खेळले ऋतिक पाटील मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंगसाठी रोहित खरात, बट रोहित खरातचा हा बॉल अफलातून बॉलिंग रोहित खरातच्या माध्यमातून. काय बॉलिंग केली आहे. जोगेश्वरीचे खेळाडू आहेत आणि आज रोहित खरातचा देखील एक चांगला स्पेल राहिला आहे. स्काय रायडर भटवाडी घाटकोपर टीमसाठी एक चांगला परफॉर्मन्स करतो रोहित खरात. आज भारतीय कर्णधार रोहित शर्मा पण फायनल खेळणार आहे साऊथ आफ्रिकेसोबत. चला टॉससाठी यानंतर आदित्य प्रिया लॉजिस्टिक, कळंबोली आणि रायगड. आपण टॉससाठी यायचं, इनिंग ब्रेक्समध्ये टॉस केला जाईल. हे 4 बॉल खूप इम्पॉर्टंट आहेत. स्ट्राईक एंडला ऋतिक, बॉलिंगसाठी रोहित खरात. चांगली बॉलिंग केली रोहितने. या बॉलवरती पुन्हा एकदा बीट केलं गेलंय. रोहित खरातची बॉलिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवतात. अफलातून बॉलिंग आणि नॉन स्ट्राईक एंडला ऋतिक पाटील मैदानाच्या बाहेर रनआउट मध्ये. काय बॉलिंग केली रोहित खरात. .51 वरती 5 विकेट आणि रोहित खरातने आतापर्यंत 9 बॉल टाकले, त्यात फक्त 7 रन खर्च केले गेले आहेत. तिकडून विनीत माळीने कॉल दिला की रन कंप्लीट करूयात, बट महेश शेवले आले आणि तिकडे रोहित खरातच्या हातामध्ये बॉल दिला. बॅटर आउट, बेल उडवल्या. .51, 5 विकेट. या बॉलवरती एक चांगला फटका पाडला गेला आडव्या बॅटने विनीत माळीच्या बॅटमधून. क्षेत्ररक्षक आहे तिकडे झैदने काय बॉल अडवलाय आणि फेकी केली गेली, बट थ्रो थोडा चुकीच्या पद्धतीने पाहिला गेला. बट झैद या ग्राउंडवर खेळले त्यामुळे झैदला माहिती आहे की कुठे बॉल कशा करायचा फिल्डिंग. आणि बॅटर आउट. 3 रन तिकडे मिळतील. मॅच चांगली आहे. दुसरा डाव पण रंगताना पाहायला मिळेल का यावर देखील सर्वांच्या नजर असणार आहेत. पण काही बॉल शिल्लक आहेत आणि काही बॉल रोहितचे कशा प्रकारे पाहायला मिळतील बघूयात. हा डाव कसा रंगतोय. रोहित खरात, झैदने काय बॉल अडवला. बॉल आधी क्रॉस झाला होता, बट झैद या ग्राउंडवर खेळलेत. तिकडे रोहित टागोर नगरचे आहेत त्यामुळे चांगला बॉल त्यांनी अडवला तिकडे. टॉससाठी मी विनंती करेल दोन्ही कॅप्टन्स. नॉन स्ट्रायकिंगला बॅटर रोहितने मात्र इथे विकेट मिळवली. आदित्य प्रिया लॉजिस्टिक, कळंबोली आणि टीम रायगड. खूप चांगली बॉलिंग केली गेली. 54 रनवरती 6 विकेट गेलेत. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत पहिल्या डावातील आणि स्काय रायडर भटवाडी घाटकोपर टीम. प्रणव डेड बॉल दिलाय. बॉल चेक केला आणि बॉलला क्रॅक होती त्यामुळे डेड बॉल.
विनीत माळी बोलेल भाऊ 3 रन मिळाले होते, बट आता पुन्हा कष्ट करावं लागेल. बट या बॉलवर 6 आला तर डबल पण मिळेल. त्यामुळे विनीत माळी त्याच्या टी शर्टच्या मागे लिहिले प्ले हार्ड. तर भाऊ तुम्हाला हार्ड खेळावं लागेल. या बॉलवरती बीट केलं गेलंय, बट रोहित खरातला थांबवणं इकडे कठीण आहे. आणि काय बॉलिंग केले रोहित खरातने. सडपातळ बांधायचं आहे, पण अफलातून बॉलिंग आणि अफलातून स्पेल. रन झालेत 51 वरती. स्कोर कार्ड थांबलाय. स्काय रायडर भटवाडी घाटकोपर टीमने एक चांगलं कमबॅक केलं. या बॉलवर देखील खोल टप्प्याचा बॉल. काय बॉलिंग केली गेली, अफलातून बॉलिंग. रोहित खरातसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवतात. काय बॉलिंग केली गेली. 2 ओव्हरचा स्पेल टाकत असताना इकॉनॉमी बॉलिंग केली आणि पूर्णपणे आपल्या टीमला मॅचमध्ये घेऊन आला. गुड बॉलिंग रोहित खरात. जोगेश्वरीचं नाव आज संपूर्ण मुंबईत आणि करतोय. आज या मॅचमध्ये देखील करताना पाहिलं गेलं. 53 रन झालेत. हा बॉल खूप महत्वाचा आहे. रोहितला पण माहिती आहे की आपण बाकीचे 11 बॉल काय टाकलेत, पण हा शेवटचा 12वा बॉल आपला काय टाकतोय खूप इम्पॉर्टंट आहे. या बॉलवरती मात्र विनीत माळीने पुरेपूर फायदा उचलला गेला फाईन लेगला. आणि चुकी झाले, चुकीला माफी नाहीये. इट्स अ 6. 6 रनसाठी शेवटचा बॉल रोहित खरातने चुकीचा टाकला आणि विनीत माळीने मात्र त्याच्यावर फायदा उचलला, पुल केला आणि सक्सेसफुल. 6 रनसाठी 59 झालंय. 60चं टार्गेट आहे. 30 बॉलमध्ये 60 मध्ये डबल करायचे. चला टॉस साठी यायचंय. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोळी आणि रायगड. रायगड गोडणकर यांच्या हस्ते मात्र टॉस केला जाईल. एक इम्पॉर्टंट मॅच आहे. टेल लॉजिस्टिक टीमने टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय.
निमिषला कुठेतरी मागे ठेवलं सलामीसाठी झैद आणि त्या सोबतीला भावेश शेलार. एक विक्रोळी एक घाटकोपर. साठ रनचा पाठलाग करायचा आहे. 30 बॉलमध्ये 60 म्हणजे डबल करायचं आहे. बघूयात कशा प्रकारे बॅटिंग करेल टीम. स्काय रायडर नावात रायडर आहे तर बॅटिंग पण रायडर प्रमाणे करावी लागेल. 30 बॉलमध्ये 60. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण अर्थातच सर्वांचं लाडकं सर्कल कट्टा. सर्कल च्या ग्राउंडवरती लेदर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट सातत्याने खेळताना पाहिलं गेलं. पहिली ओव्हर घेऊन बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पवनच्याच हातामध्ये बॉल दिलाय. याचं ओपनिंगला पण आले होते, आज पहिली ओव्हर पण टाकतात. स्ट्राईक एंडला भावेश शेलार. खूप चांगलं क्रिकेट खुल्या गटातील भावेश पण खेळलाय. कोलकाता ह्या साईडला जाऊन देखील त्याची एक वेगळीच छाप सोडली आहे. टेनिस बॉल क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट, लेदर बॉल क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट, सर्व क्रिकेट भावेश चांगलं खेळलं आहे. त्यामुळे आज एक वेगळी छाप त्याने इकडे सोडताना पाहिलं गेलं आहे. बॉलिंगसाठी पवन, स्ट्राईक एंडला बॅटर भावेश. बेस्ट वर्सेस बेस्ट. 30 बॉलमध्ये 60 रन. जमीर बिजली आपलं पण स्वागत आहे. खूप चांगलं क्रिकेट ते पण खेळले. या बॉलवरती पहिल्याच बॉलवरती भावेश शेलारच्या बॅटमधून एक वेगळ्या अंदाजामध्ये स्ट्रोक आणि इट्स अ 1 बाउन्स बाउंड्री. करारा जवाब मिलेगा. पहिल्याच बॉलवरती बाउंड्री. भावेश थोडे स्किड झाले आणि 4 रन. बॅट पण हातातून मला असं वाटतं निसटली, पण फटका दमदार होता. चांगलं टायमिंग होतं आणि रन्स मिळतात मात्र तिकडे 4 रन. बॉलिंगसाठी पवन. या बॉलवर देखील अकूट टप्प्याचा बॉल. भावेश शेलारच्या बॅटमधून ट्रेडमार्क स्ट्रोक पुन्हा एकदा, बट तिकडे बॅटर आउट. अगदी बाउंड्री लगतला मात्र तिकडे बाउंड्री लाईनला मात्र तिकडे कॅच पकडली गेली आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल भावेशला. बट बाउंड्री आल्यानंतर कुठेतरी ग्राउंड स्ट्रोक आला असता तर आवडलं असतं. म्हणजे सिंगल एक डबल मॅच आली असती. चालू झाली आहे की पहिल्या बॉलवर आपण बाउंड्री मारली, बट त्यानंतर आपल्याला त्याच फ्लोमध्ये खेळणं, मॅच चालू, रन चालू ठेवणं गरजेचं आहे. आणि तेच भावेशचं कुठेतरी चुकलं आणि तिकडे चांगली कॅच पकडली गेली. बाउंड्री लाईनवरती एक चांगली कॅच. अगदी कुठलाही प्लेअर हल्लेला नाही आहे. न्यू बॅटर निमिष रेडकर. ज्या रेडकरने पण चांगली बॅटिंग केली होती मागील मॅचमध्ये. पवनच्या पहिल्या बॉलवर बाउंड्री आली, बट त्यानंतर पवनने पण प्रत्युत्तर दिलं. एक विकेट पण मिळवली. चार रन, एक विकेट. न्यू बॅटर निमिष रेडकर. चांगली बॉलिंग पण केली निमिषने आणि आता बॅटिंग करावी लागेल. 56 रनशी करायचं जुनी मॅच जिंकण्याकरिता. 28 बॉलमध्ये 56 करायच्यात. या बॉलवर देखील ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. समोर बॉल ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतील आणि तिकडे बॉल स्किड झाला. बॉल निघून जाईल, बट चिखलामुळे बॉल थोडा थांबला आणि तत्वरता निमिषने 2 रन कंप्लीट केले गेलेत. रोहित खरात सारखी एका दुसऱ्या बॉलरला इकडे बॉलिंग करावी लागेल. सिल्वर स्टार भिवंडी संघाला मॅच जिंकायची आहे तर एका दुसरा चांगला स्पीड टाकणं गरजेचं आहे बॉलरला. स्ट्राईक एंडला बॅटर निमिष. या बॉलवर देखील फटका फसला होता. बॅटची एज घेतली गेली. मागे आकाश आहेत. बॉल पकडला. 1 रन मिळेल.
1 लाखाचं प्रथम पारितोषिक, द्वितीय क्रमांक 50,000 रुपये. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 6वं पर्व गंगाई प्रतिष्ठान साहेब चषकाचं आयोजन योगेश दळवी, शाखा समन्वयक 118. या बॉलवर देखील कट करण्याचा प्रयत्न केला, एक तेज थरार बॉल पाहायला मिळाला पवनचा आणि बॅटर झैदला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. बॅटची हलकीशी काढा घेतली गेली आहे आणि झैदला मात्र बाहेर जावं लागतंय. खूप चांगला बॉल पाहायला मिळाला पवनचा आणि झैद मात्र त्याला छेडछाड करण्याची प्रयत्न केली गेली, बट तिकडे बॅटर आउट. पाहू शकतो आपण ऑफ स्टिकलाच खेळत होते झैद आणि पवनने चांगला वेगवान बॉल हलकीशी काढा घेतली गेली आणि बिलालने तिकडे अगदी स्माइल करत एक कॅच पकडली. बॅटर आउट, 2 विकेट गेलेत. पार्टनरशिपची गरज आहे. एका दुसरा 6 कधी येऊ शकतो, बट पार्टनरशिप जर झाली तर मॅच स्काय रायडर भटवारी टीम येऊ शकते. पवनने पण खूप चांगली बॉलिंग केली गेली. पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर बाउंड्री आली, बट पवनने कॉन्फिडन्स डाऊन करू दिला नाहीये. दुसऱ्या बॉलवर विकेट घेतला. आता देखील एक विकेट मिळवली. नवीन बॅटर प्रथमेश चव्हाण. या बॉलवर देखील बीट केल्या गेल्या बॅटरला आणि गुड बॉलिंग पवन. A1 पवन. पहिल्या बॉलवर बाउंड्री होऊन सुद्धा 2 विकेट आणि 7 रन खर्च केले गेले. गुड बॉलिंग, चांगला स्पेल टाकला. 24 बॉलमध्ये 53 रन करायचे मॅच जिंकण्याकरिता टीम स्काय रायडर भटवाडी घाटकोपर. निमिष रेडकरला मात्र आता सूत्र हातात घ्यावे लागेल. कुठेतरी हल्ला बॉल करावा लागेल. मॅच बनू शकते. अजूनही मॅच संपलेली नाहीये. प्रोलिंक या चॅनलवर आपण लाईव्ह पाहतो. आज सर्व रब्बर बॉल क्रिकेट प्रेमी इकडे आपण पाहू शकतो LED स्क्रीनवरती. थॉमस डाईस, अजित मोहिते आणि प्रथमेश बेलछेडा. थॉमस मात्र तिकडे बॉडी स्ट्रेच करतात, कुठेतरी तयार होतात. यानंतर खेळायचं आहे. अजित पण इंडियाची टी शर्ट घालून आल्यास फायनल पण आहे इंडिया विरुद्ध साऊथ आफ्रिका. बघूयात कोणाच्या हातामध्ये बॉल दिला जाईल. 7 रन आणि 2 विकेट गेलेत. आज संध्याकाळी संपूर्ण जगाचं लक्ष असणार आहे त्या मॅचवरती. मुंबईकर ट्रॉफी उचलणार का? फुल टॉस चॅम्पियनशिपचा आपण बॉल पाहतोय. अली असगर सर यांच्या माध्यमातून आज इकडे आपण प्रोव्हाइड केले आहेत. ऑसम रब्बर बॉल. लेट्स शेअर अँड सपोर्ट युअर टीम, त्यांची टॅगलाईन आहे. फुलटॉसच्या बॅट पण आपण पाहतो तिकडे बॅनरवरती. सर्व अक्षय पवार, विशाल शहा त्यांची पण तिकडे स्टारकास्ट रेडी आहे. ते पण तयार होत आहेत की आम्हाला पण खेळायचं आहे. आरफ शेख पण आहेत. आज ऑल ओव्हर विविध भागातून खेळाडू आलेत. अमित पाटील पण आहेत तिकडे. ऑल ओव्हर सर्व स्टारकास्ट आज विक्रोळी कन्नमोर नगरमध्ये. आणि ह्या ग्राउंडवर खेळण्यासाठी लांबून लांबून प्लेयर्स येतात की ह्या ग्राउंडवर खेळण्याची एक वेगळी मजा आहे. 4 दिवसाला 6 आहे, हे वेगळा आनंद आहे. मयूर दातीलकर पण आहेत. सर्व स्टारकास्ट. भावेश पवार बॉलिंगसाठी. पहिल्याच बॉलवरती अकुटप्प्याचा बॉल आणि त्याला भिरकवण्याचा प्रयत्न केला गेला, बट बॅट आणि बॉलचा नीट संपर्क होत नाहीये. रन झालेत 8 रन. मॅच बनेल का? पार्टनरशिपची गरज आहे. स्काय रायडर भटवाडी घाटकोपर टीमला जर मॅच जिंकायची आहे तर पार्टनरशिपची गरज आहे. बघूयात प्रथमेश चव्हाण कशा प्रकारे मॅच बनवेल. आज एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आपण खेळतोय तर स्वतःला सिद्ध करणं गरजेचं आहे. या बॉलवर देखील अकुटप्प्याचा बॉल आणि तिकडे वाईड बॉल. मॅच दोन्ही टीमकडे तेवढीच आहे, बट घाटकोपर टीमचे विकेट गेलेत त्यामुळे कुठेतरी पार्टनरशिपची खूप मोठी गरज आहे.
पवनची पहिली ओव्हर चांगली आली. भावेश पण मात्र बॉल ओला करतात, थोडा चिखल लागलाय ते मात्र दूर करतात. हे पावसाळी क्रिकेट आहे. 9 रन, 2 विकेट, 51 रनची गरज अजूनही. या बॉलवर देखील हेलिकॉप्टर उडवला, बट तिकडे बॅट आणि बॉलचा नीट संपर्क होत नाहीये. दुसऱ्या रनचा कॉल दिला, बट एकच रन मिळेल. खूप चांगली फिल्डिंग. बॉलर पुन्हा एकदा भावेश. स्ट्राईक एंडला बॅटर निमिष. या बॉलवर देखील एक वेगळ्या अंदाजामध्ये स्ट्रोक खेळला गेला आहे. निमिषच्या बॅटमधून आपण पाहिलं 1 बाउन्स बाउंड्री. शॉट ऑफ द डे, परफेक्ट शॉट. आणि तिकडे बॉल पकडला सनीने. सर्व तिकडे पण एन्जॉय करतात. चांगला बॉल पकडला. प्रॅक्टिस आमच्या तिकडे प्लेयर सर्व विक्रोळीतील क्रिकेटला. वर काय फटका खेळला गेला, हवेत हेलिकॉप्टर, म्हणजे पंखा फिरवला तिकडे एका हाताने. आणि बॅटर निमिषचा पण हा स्ट्रोक. मगाशी पॉईंटला निमिषनी चांगली बॅटिंग करतोय. मगाशी पण पॉईंटला एक चांगला 6 मारला. आता पण एक चांगली बाउंड्री आली. या बॉलवर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि डॉट बॉल. 14 रन झाले धावफलकावरती. एक बाउंड्री आली जरूर. 12-25-60. प्रत्येक ओव्हरला जर 12-12 रन्स आले तर तुम्ही बनवू शकता रन्स. बॅटर भावेश. या बॉलवर एक वेगळ्या अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फाईन लेगला 1 रन तिकडे कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या रनचा कॉल दिला जाईल, बट तिकडे स्किड झाले आणि 2 रन तिकडे कंप्लीट केल्या गेल्यात. बिलाल थोडे तिकडे स्किड झाले, बट 2 रन मिळतील. 16 रन. 16 रनवरती 2 विकेट. सर्व क्रिकेट प्रेमी, सर्व क्रिकेट प्लेयर्स बॉलर भावेश. या बॉलवर देखील निमिषच्या बॅटमधून आडव्या बॅटने जोरदार फटका. डोले शोले 6. बॉडी प्रमाणे फटका खेळले गेलेत. निमिष रेडकर, पॉवरफुल फटका. काय फटका खेळला गेला निमिषने. रेडकर, कुछ तो कर. आणि पॉवरफुल, परफेक्ट टायमिंग. मॅच झाल्यानंतर नाश्ता पण तगडा केला, त्यामुळे जोर पण काढला. आणि बाउंड्री. 22-6. 222. 22 वरती 2. मॅच आता आले 18 बॉलमध्ये 28 रनची गरज आहे. टेनिस क्रिकेटच्या भाषेमध्ये भावा 2 6 मारायचे आहेत. 18 बॉलमध्ये 38 रनची गरज आहे. सिक्समध्ये दुरुस्ती आहे. म्हणजे जवळपास एक 3-4 6ची मॅच आहे, बट मॅच बनू शकते. एका दुसऱ्या बॉलरवर चान्स घेतला तर मॅच बनू शकते. 18 बॉल 38चं समीकरण आहे. पवन केने पुन्हा एकदा बॉलिंगसाठी येत आहेत. शूज आपले कुठेतरी लईच बांधतात, टाईट करतात की ग्रीप भेटावी. पवन केने खूप चांगल्या मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग पण आहे पवनचा. 18 बॉलमध्ये 38 करायचा आहे. बॉलर पवन. स्ट्राईक एंडला बॅटर प्रथमेश चव्हाण. 18 बॉलमध्ये 38 करायचा आहे. पहिल्याच बॉलवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला, पण फटका फसला गेला. बॉल तिकडे थांबलाय.
पाण्यात थांबलाय त्यामुळे तिकडे रन्स धावून काढावे लागतील. स्ट्राईक अँड एक चांगला थ्रो, बट मागे बॉल निघून जाईल आणि मागे भावेशने चांगलं कव्हर केलं गेलं. 2 रन मिळतील तिकडे 24. ही ओव्हर खूप इम्पॉर्टंट आहे. ह्या ओव्हरमध्ये रन येणं गरजेचं आहे. रन्स बनवाव्या लागतील. चांगली पार्टनरशिप बनली ही. निमिष आणि प्रथमेश मात्र सिंगल डबलने एका दुसरा मोठा स्ट्रोक येतो आहे. त्यामुळे मॅच अजूनही संपलेली नाही. 36 रन करायचे आहेत 17 बॉलमध्ये. प्रथमेशला पण चान्स घ्यावा लागेल. हिम्मत की किंमत आहे. बॅटिंग करावी लागेल या मॅचमध्ये. या बॉलवर देखील प्रथमेशने पण फटका सजवला गेला आहे. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. नो मॅच मध्ये बॉल पडतो. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचल्या आणि फेकी करतील, पण त्याद्वारे 2 रन. सिंगल डबल पण खूप महत्वाचा आहे. 26 सिंगल डबलनी पण मॅच बनवू शकते. मग रन चालू ठेवणं गरजेचं आहे. लास्टच्या 2 ओव्हर मला असं वाटतं नवीन बॉलर असणार आहेत, त्यामुळे त्यांच्यावर आपण चान्स घेऊ शकतो. त्यामुळे हे कुठेतरी स्ट्रॅटजी प्रथमेश आणि निमिषची तेच चालू असणार आहे की पवन कुठेतरी पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट मिळवलेत, पण त्याला थोडेसे शांत खेळणं गरजेचं आहे. पण प्रथमेश चव्हाणच्या बॅटमधून एक वेगळ्या अंदाजामध्ये स्ट्रोक आणि इट्स अ 6 रन. प्रथमेशने पण बॅट ओपन केली आहे. त्याला माहिती आहे की भाऊ आपण पण आता मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळतोय, त्यामुळे निमिषला साथ देणं गरजेचं आहे. निमिष एकटा काय काय करणार, त्यामुळे आपल्याला पण खेळावं लागेल. वेल बॅटिंग. पवन केनेवरती मात्र हल्ला बॉल केला गेला आहे आणि प्रथमेश चव्हाणच्या बॅटमधून एक पॉवरफुल फटका. चांगलं टायमिंग होतं, पण तिकडे एफर्ट्स पण दिले फिल्डरने, बट बॉल निघून गेला. 15 बॉलमध्ये 28 रनची गरज आहे. मॅच आली आहे टीम स्काय रायडर भटवाडी घाटकोपर. या बॉलवर पुन्हा एकदा प्रथमेश चव्हाणच्या बॅटमधून 1 बाउन्स बाउंड्री. क्या बात है. प्रथमेश चव्हाण घाटकोपरचेच खेळाडू आहेत आणि आपल्या घाटकोपर या नावासाठी खेळतात, भटवाडी या नावासाठी खेळतात, स्काय रायडर या नावासाठी खेळतात. पूर्णपणे मॅच फिरवली प्रथमेश चव्हाणने आणि निमिष रेडकरला पण साथ दिली. टीम एफर्ट्स आहे, त्यामुळे जर एकाने परफॉर्मन्स केलं तर त्याला साथ देणं गरजेचं आहे. याचंच नाव क्रिकेट आहे. 24 रनची गरज आहे. या ओव्हरमध्ये रन चांगले बनवले. बिलाल देखील कुठेतरी फिल्डिंग सजवण्याचा प्रयत्न करतात. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा पवन. लोअर फुल टॉस बॉल या बॉलवर देखील भिरकावून दिलाय आणि ह्या बॉलवर देखील 6. प्रथमेश चव्हाणसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवतात. अफलातून बॅटिंग आणि प्रथमेश चव्हाणने स्वतःला सिद्ध केलं या मॅच मध्ये. वेल बॅटिंग. प्रथमेश चव्हाण म्हटलं की जे काय आहे ते ह्याच ओव्हरमध्ये संपवतो. अफलातून बॅटिंग. 13 बॉलमध्ये 18 रनची गरज आहे. या बॉलवरती पुन्हा एकदा अनस्टॉपेबल प्रथमेश. पहिल्या बॉलवर पण प्रथमेश, शेवटच्या बॉलवर पण प्रथमेश आणि सर्व बॉल मला असं वाटतं प्रथमेशनेच फेस केले आहेत. अफलातून बॅटिंग. एक वेगळ्या अंदाजामध्ये बॅटिंग करत असताना प्रथमेश चव्हाणने 7-8 बॉलमध्ये 27 धावांची दुवादार इनिंग. 8 बॉल 27. प्रथमेशने पूर्ण शेअर मार्केटच हलवून टाकलं. या ओव्हरमध्ये ग्राफ पूर्ण वरतीच घेऊन टाकला आणि हा चेहरा आपण पाहू शकतो प्रथमेश चव्हाण. आता 12 बॉलमध्ये 12 रनची गरज आहे. मॅच फिरवली. कुठेतरी वाटलं पवननी पहिली ओव्हर चांगली टाकली, बट टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हेच आहे, रबर बॉलमध्ये क्रिकेट हेच आहे की कुठल्या बॉलरवर मात्र कधी हल्ला बॉल होईल याचा नेम नाही आहे आणि हे पावसाळी क्रिकेट आहे. आता निमिषला पण माहिती आहे ही सिच्युएशन कशी हँडल करायची. 12 बॉलमध्ये 12 रन्स करायची गरज आहे. स्काय रायडर भटवाडी घाटकोपर सेमीफायनलमध्ये जाणार का?
12 बॉलमध्ये 12 रनची गरज आहे. एक वेगळी ॲक्शन आहे आणि वाईट बॉल. आर्यन भोईर येतात बॉलिंगसाठी. आर्यन भोईरची एक वेगळी ॲक्शन आहे, बघू शकतो आपण रिप्लेच्या माध्यमातून पण. ॲक्शनने पण बॉलर प्रसिद्ध झालेत. अशोक डिंडा जेव्हा आला तेव्हा त्याच्या पण ॲक्शनवरती सर्व प्रभावित होते. बुमरा जेव्हा आला तेव्हा भाऊ थोडं सर्वांसाठी नवीन होतं, बट आजच्या डेटला वर्ल्डचा टॉपचा बॉलर आहे. या बॉलवरती निमिष रेडकरच्या बॅटमधून कव्हर्सला एक चांगला स्ट्रोक. 6 रनसाठी शॉट ऑफ द मॅच निमिष रेडकर. निमिष रेडकरने मात्र बॅटचा कलर पण येल्लो आहे आणि एक वेगळ्या अंदाजामध्ये बॅटिंग करत असताना निमिष रेडकरने 6 रन. या बॉलवर देखील मात्र इथे टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. घाटकोपरमध्ये बॉक्स पण चांगलं खेळतात आणि खूप चांगली कामगिरी करत असताना इकडे मात्र स्काय रायडर बटवाडी घाटकोपर, आज सर्व युवा खेळाडूंची मांदियाळी, सर्व खेळाडू मात्र यंगस्टार्स आहेत. एक मोठ्या टुर्नामेंटमध्ये आम्हाला पण खेळायचं आहे, एंट्री केली आणि बघता बघता सेमीफायनलमध्ये प्रवेश करत असताना स्काय रायडर बटवाडी घाटकोपर या बॉलवरती एक वेगळ्या अंदाजामध्ये स्ट्रोक खेळले गेलेत आणि बॉल मात्र मागे निघून चाललाय आणि तिकडे बॉल थांबला की तुम्हाला धावून काढायचे आहेत. ऋतिक पाटील तिकडे पोहोचले पण तिकडे रन कंप्लीट केले गेलेत. 2 रन, अवघ्या 2 रनची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. स्काय रायडर बटवाडी घाटकोपर. प्रथमेश चव्हाणनी काय बॅटिंग केली आहे आणि प्रथमेश चव्हाण पण या बॅटवरती प्रेम दाखवलं. त्यांनी बॅटला किस केली की मला बॅटने हे खूप काय दिलं आणि विनिंग स्ट्रोक पाहायला मिळेल का. आणि ही मॅच नावावर करत असताना हळूहळू अजूनही 1 रनची गरज आहे, बट बॉल मागे निघून चाललाय. आणि इकडे मोये मोये अजून 1 रन पाहिजे, बट प्रथमेश चव्हाणची बॅटिंग आवडली असेल तर सर्वांना विनंती करेल एकदा जोरदार टाळ्या द्या. अफलातून बॅटिंग. आणि मुंबई क्रिकेटमध्ये हेच आहे की दरवर्षी नवीन नवीन चेहरे नेहमीच पाहायला मिळत असतात. हा चेहरा आता मात्र प्रथमेश चव्हाणचा नक्की सर्व मुंबईकरांनी आता बघितला असेल प्रोलिंगवरती की हा चेहरा कोण आहे आणि हा चेहरा एक नवीन खेळताना पाहिला गेला. हेच मुंबई क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे. प्रथमेश चव्हाणसाठी एकदा टाळ्या वाजवा. अफलातून बॅटिंग. 10 बॉलमध्ये 29 धावांची धुवाधार बॅटिंग. वेल प्लेड. न्यू बॅटर ऑन सेकंडला आहेत आणि या बॉलवरती विनिंग स्ट्रोक पाहायला मिळेल का. बॉल हवेत आहे. अवघ्या 1 रनची गरज आहे, बट 2 विकेट गेले. आणि निमिषने पण एक चांगला स्टार्ट दिला. 9 बॉलमध्ये 23 रनची एक धुवाधार बॅटिंग निमिष रेडकर. वेल प्लेड, बट विकेट जावं लागलं, बाहेर जावं लागलं. नवीन बॅटर महेश येत आहेत. स्ट्राईक एंडला महेश येवले. निमिष आणि प्रथमेशने काय बॅटिंग केली. खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना बट अवघ्या 1 रनची गरज आहे. आणि या बॉलवरती मात्र ही मॅच जिंकत असताना स्काय रायडर भटवाडी घाटकोपर टीम सेमीफायनलमध्ये जात असताना एक चांगली कामगिरी करताना पाहिलं गेलं. अभिनंदन स्काय रायडर भटवाडी घाटकोपर. कॉंग्रॅच्युलेशन्स. वेल प्लेड.
चला ह्यानंतर आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोळी आणि रायगड टीम आपण मैदानाचा ताबा घ्यायचा. प्रॅक्टिस कुणी करणार नाहीये. प्रॅक्टिस कुणीही करणार नाहीये.